नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:06 ते 9:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:06 ते 12:36 आणि यमगंड काळ दुपारी 3:35 ते 5:05 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी शनी बरोबर प्रतियोग करेल. हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल आणि वेळातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि लाभातला रवी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. उत्स्फूर्तपणा आजच्या दिवशी तुमच्यामध्ये उत्तम प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये नकारात्मकता दिसून येईल. नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही तुम्हाला उत्तम अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. वेयातला हर्षल आणि दशमातला रवी हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर भेटीगाठी होतील. थोडंसं संदेहाचं वातावरण तयार होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही सकारात्मक घटना किंवा काही चांगले लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे लाभातला हर्षल आणि भाग्यातला रवी हे परस्पर लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लावू शकाल. महत्त्वपूर्ण कामे हाती तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी तुमच्यातला उत्साह चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दुपारी 12:58 हा चंद्र
तृतीयात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त होऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. सप्तमातला रवी आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि तुमच्यातली ऊर्जा ही अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भात काळजी घ्या. अनावश्यक खर्च होणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातला रवी आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र दगदग होईल, फिरणं वगैरे होईल. कामं पूर्ण होताना थोडे मानसिक तणाव जाणवू शकतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. थोडंसं स्ट्रेस, टेन्शन जास्त आल्यासारखं जाणवेल. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवाद किंवा मतभेद निर्माण होऊ शकतील. थोडंसं मानसिक तणाव जाणवू शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी पंचमातला रवी आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे शाब्दिक चकमकी उडू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडासा मानसिक तणाव जाणवू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र लाभस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी चतुर्थातला रवी आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे तृतीयातला रवी आणि पंचमातला हर्षल हे परस्पर लाभयोगसुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. मात्र कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे
चतुर्थीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दुपार नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात करू नका. नवीन निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. वेळातल्या रवी शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. द्वितीयातला हर्षल आणि लाभातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.